शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2026 सायंकाळचं सत्र पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. ओम साई MTC लाईव्हच्या स्क्रीनवरती जोडलेल्या देखील प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात आजच्या दिवसातील या मॅचच्या दिशेनं. लक्ष्मण 11 आणि अक्षणी 11 या मॅचच्या दिशेनं जाऊयात. राहुल आणि सूरज ही जोडी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटते. लक्ष्मण 11 टीम बॅटिंग करते. अक्षणी 11 गोलंदाजी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लाकूड तोडलंय. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. पहिला चेंडू आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती रिप्ले पाहतोय. अगदी बुंदा टाकलाय, रॉकेट लॉन्च केलंय आणि दांडी गुल केली. सुंदर गोलंदाजी. राहुल ला गुल केले मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट माघारी परतली. सुंदर गोलंदाजी. गोलंदाज मनोज यांच्या माध्यमातून अगदी बुद्धीचा योग्य वापर आणि जो स्टान्स घेतोय ना मनोज, त्यावेळेला अगदी हात कानाच्या रेषेत आणतोय आणि योग्यरित्या अगदी यष्टीचा बुंदा पकडतोय. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अगदी शांतता आणि या शांतीत क्रांती केली आहे गोलंदाज मनोजने. आणि इथे कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल झालाय. चालतं बोलतं पुस्तक. ओमकार धामनकर आपल्याशी जोडलाय. बॅकफुट वरती जाऊन फक्त डिफेन्सिव्ह फटका. डिफेन्स केलाय चेंडूला. टप्पा थोडासा मागे ठेवला गुडलेंच्या यार्ड वरती. पहिला चेंडू ब्लॉकल होल. त्यानंतर दुसरा चेंडू टप्प्यात थोडासा बदल ठेवला. चेंडू थोडासा मागे टाकला. फक्त दिशा दिली. एक सिंगल घेतली आणि एका सिंगलने धावफलकावरती एक धाव ऍड. सायंकाळचं सत्र गणपती बाप्पाचा जयघोष झालाय. अकाउंट ओपन केले. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि चकवा देणारा चेंडू. काहीच समजलेला नाहीये. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. व्हेरिएशन आहे, विविधता आहे, भिन्नता आहे. टप्प्यातील अचूक बदल करण्याची या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेनं तो गोलंदाजी करत आहे. पाहिलं तर सडपातळ बांधा आणि मैदानामध्ये फलंदाजांचा करतोय वांदा. मनोज अणुते. सुंदर गोलंदाजी आहे. थावडे गावचा हा हिरा आहे आणि आज या मैदानामध्ये चमकतोय. थावडे गावचं नाव, शाहूवाडी तालुक्याचं नाव या खाडी मैदानावरती उज्ज्वल करतोय. व्हाईट बॉल येतोय आणि ओमकार धामनकर लगेच व्हाईट बॉल आला की धाव कलेक्ट करतोय. तो देखील आसुरलाय. कधी मैदानामध्ये धाव येते आणि मी देखील माझ्या पेनानं कधी रंगवू. तो देखील स्कोर रंगवाय व्यस्त आहे. जेवढा स्कोरर व्यस्त असेल तेवढा संघ खुश असेल बॅटिंग करणारा. ओमकारला सातत्यानं तुम्हाला काम द्यायचं असेल तर बॅटच्या माध्यमातून चौकार षटकार लावले पाहिजेत. आणि ओमकारचं काम वाढवलंय. काम तमाम. दे दानादन 1 बाउंस. निकल गई गेंद सीमारेखा के बाहर. 4 रन चौकार. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली होती. राऊंड द विकेट. थोडंसं बॅकफुट वरती गेले, जागा बनवली. शरीराची योग्य रचना, मनगटांचा योग्य वापर आणि चेंडू मात्र शॉट खेळला प्रॉपर. पाठवला चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. डान्स करत होते आणि शेवटच्या क्षणी चेंडूचा मूडच बदलला. चेंडूने सांगितलं होतं थंब दाखवतो तुला, हे देखील चेंडू बोलला. फलंदाज देखील शातीर आहे. त्यानं चेंडूला बॅटनं रोखलं. त्याला देखील माहिती आहे चेंडू देखील माझ्यावर छेडछाणी करतोय. कारण मागच्या चेंडूवरती त्यानं चेंडूला बेदम मारहाण केली होती. चेंडू रुसला होता फलंदाजावरती.
ओहो खोचता बॉल आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि फेकी थोडीशी फसली गेली. फेकी जर डायरेक्ट हातामध्ये झाली असती, यष्टीरक्षकाला जास्त काळ चेंडू रोखण्यासाठी वेळ गमवावा लागला आणि यष्टीरक्षकाने गमावलेला वेळ फलंदाजाला धाव घेण्यामध्ये योग्य टायमिंग साधलं गेलं फलंदाजानं. एक धाव आली शेवटच्या चेंडूवरती आणि एकूण धावा आहेत 7 धावा एका षटकाच्या अखेरीस. षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. मनोजनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. राहुलला क्लीन बोल्ड केलं. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला संजय आणि सूरजच्या बॅटमधून एक चौकार आलाय. सूरज खेळत आहेत 4 चेंडू आणि 5 धावांवरती, तर संजय खेळत आहेत 1 चेंडू 1 धाव. 7 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात होते तसे इनफिल्डच्या आतमध्ये असलेले क्षेत्ररक्षक आता सीमारेषेलगत तटरक्षकांची भूमिका घेत आहेत. अरविंद तयार दुसरा षटक घेऊन. क्षेत्ररक्षण आता खुलं राहिलंय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कव्हर पॉइंट देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. अरविंद गोलंदाजी ट्रॅक वरती. एक्स्ट्रा कव्हर बाहेर आहे. मिड ऑफ आतमध्ये ठेवलाय. सुंदर चेंडू, निर्धाव बॉल, डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी. एक चेंडू मध्ये रंग बदलणारा खेळ असेल तो क्रिकेटचा खेळ. झाला सायंकाळचा वेळ. जमला तमाम शाहूवाडीतील ग्रामस्थांचा मेळ, खेळाडूंचा मेळ. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑफसाईडला खेळलाय आणि इथे चेंडू हातातून निसटलाय. अंतिम क्षणी जरा आउटफील्ड जर पाहिली तर थोडीशी खराब आहे. ऑफसाईडला आउटफील्ड जर आपण पाहिली थोडी खराब आहे, कारण आउटफील्ड ऑफसाईडला आउटफील्ड वरती चेंडू जास्त वेग घेत नाहीये. जर चेंडूला वेग घेतला असता तर निश्चितच चौकार भेटला असता. ओहो, उडवलाय बॉल आहे. खेळाडू चेंडूची वाट पाहत होता. हा चेंडू आहे ना ओमकार, कधी वाट पाहण्यास भाग पाडतो आणि कधी अचानक टर्न घेतो आणि तुम्ही जी वाट पाहता ना ती वाट पाहत असलेली तो वाट लावून जातो. हे देखील क्षेत्ररक्षकांनी सीमारेषेलगत असताना लक्ष ठेवलं पाहिजे, कारण मैदानामध्ये उन्हाच्या उष्णतेमुळे जे गवत आहे ना ते वाळून गेले आणि ते गवत वाळल्यामुळे त्या गवताची मैदानावरती गाठ बनली आणि त्या गाठीवरती ज्या वेळेला चेंडू आदळतो ओमकार त्यावेळी तो टर्न घेतो. हे देखील खेळाडूंनी जाणणं गरजेचं आहे. एखादी गवताची ठोम तुमच्या जवळ असेल ना तर ती तुम्हाला कधीही चकवा देऊ शकते. त्याच्यामुळे खेळाडूंनी चेंडूची वाट बघत बसू नका. चेंडू वाटेच्या अगोदर पकडा. धावा धावपलकावरती आहेत एकूण 10 धावा. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. वाह बेटा वाह, तूने तो आग लगा दी मैच के अंदर. 3 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत. 2 धावा धावून घेतलेत. एकेरी धाव आले म्हणजे फक्त 3 धावा आलेत 5 चेंडू मध्ये आणि 3 चेंडू निर्धाव आहेत. हे क्रिकेट आहे. तुम्हाला तुमच्या मनगड्यावरती विश्वास ठेवून खेळ करायचा असतो. तोच खेळ अरविंद करतो. शेवटचा बॉल आपटलाय. आपटी बार आणि इस टाइम पर आहे खेळाडू. हातातून चेंडू निसटलाय. निसटून चालला चेंडू हातास लागण्याआधी तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. हातातून चेंडू निसटला आणि धावा घेतलेत एकूण. या चेंडूवरती एकच धाव घेतली आणि या एका धावेने धावफलक येऊन पोहोचलंय. एकावर एक ठळक एक नाही रे ओमकार. 11 धावा धावफलकावरती आहेत. अकरा धावा आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये
अक्षणी 11 या संघाकडून गोलंदाजी मार्क वरती. राजेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. मोठाचा रनअप आणि ऑफ साइडला खेळलेला चेंडू डीप मधील क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येईल. एका सिंगलने धावपलकावरती धावा होतील 12 धावा. सूरजचा चेंडू 8 धावांवरती खेळतायत. सूरज यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत टीम लक्ष्मण 11 या संघाला. अपेक्षांचं ओझा आहे सूरज वरती आणि सूरजने खोदून काढला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत आहेत मात्र स्वतःला थांबवलंय. डायरेक्ट थ्रो होतोय. एका धावेवरती धावफलक शांत राहिलं. सिंगल सिंगल 2 चेंडूवरती धावा आलेत. अगदी कंजूस गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी 7 धावा, एक विकेट देखील नावावरती घेतली. दुसऱ्या षटकामध्ये अरविंद यांनी 4 धावा खर्च केले आणि तिसरं षटक राजेश हाताळत आहेत. हो बॉलच्या टप्प्यात जवळ यावेळेला आले होते. यष्टीरक्षक थोडंसं त्यांचं जजमेंट फसलं आणि बाईच्या स्वरूपात आमचे पंच आम्हाला इशारा दर्शवत आहेत. एक धाव तुम्ही ओमकार रंगवा. ओमकारने धाव रंगवली. 14 धावा धावपलकावरती पोहोचलेत. सातत्यानं गणित विषयामध्ये ओमकारनं इयत्ता 10वीमध्ये चांगलं प्रभुत्व त्यानं मिळवलं होतं. त्याला फक्त आमचे स्क्रीन ऑपरेटर सांगत आहेत त्यांना गणितामध्ये त्यांना 150 पैकीचा त्यांचा पेपर होता का 100 पैकी? 100 पैकी त्यांना 120 मार्क मिळालेत. हा नक्कीच तोंडीची 20 होती आणि ती वरची 20 मार्क आहेत ना तीच आता आपल्याला कामाला येतात. तोंडीची मार्क पेपरमध्ये त्यांना 100 मिळाले होते आणि तोंडीची 20 आणि ती वरची 20 आहेत ना तोंडीची ती मार्क इथं खूप आपल्याला कामाला येत आहेत. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. अचूक टप्प्याचा भेदक मारा ठेवत आहे गोलंदाज. अगदी कंजूस धावफलकाला ठेवलंय. सायंकाळचं सत्र वाऱ्यानं आता रंग बदललाय. वाऱ्यानं दिशा बदलली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर ऑन साइडला वारा वाहत होता तोच वारा आता ऑफ साइडला वाहतोय. म्हणजे चेंडूवरती वारा खूप प्रभुत्व निर्माण करतोय. चेंडूवरती वारा ताबा घेतोय. ऑन साइडला खेळलेला चेंडू एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावा होतील एकूण 15 धावा. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल जर अशाच धावा बनवत राहिला कंटिन्यू रन रेट आहे 5.29 तर तुम्हाला 30 धावा बनणं देखील खूप कठीण बनून जाईल. 7 चेंडू आहेत तुमच्या हातामध्ये. आणि ते ऑफ साइडला चेंडू हवेत. हवा के संग संग बैट के साथ साथ गेंद चली तारामंडल में आकाश को चूमती हुई 6 रन. षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉफ्ट केला चेंडूला मिडल ऑफ द बॅट आणि मधुर आवाज आला आणि या मधुर आवाजाने धावफलक पोहोचले. 21 धावा. धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक पहिल्या डावातील. राजेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती हाताळत आहेत अक्षणी 11 या संघाकडून. लक्ष्मण 11 हा संघ एक मॅच जिंकलाय आणि अक्षणी 11 यांना खातं उघडायचं आहे. खातं उघडतील का हे षटक महत्वपूर्ण असेल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये आहे मनोज.
मनोजनं सुंदररित्या चेंडू रोखलाय आणि इथं चिट्याची चपळाई, हरणाची गती पायात केली परिधान आणि वाढवला वेग. सुसाट बुंगाट धाव चोरली झिंगाट. धावा आहेत धावपलकावरती एकूण 23 धावा धावपलकावरती. पुढचा चेंडू कोस्ता बॉल आहे क्षेत्ररक्षक त्याच्या हातात चेंडू विसावला. सुंदर झेल पकडला. अगदी राजेश तळेकर अगदी राजेशनं तिथं तळ ठोकला होता विकेट साठी आणि बरोबर चेंडू हातात आला. विकेटचं पतन. बॅटर गॉन. आणि ओमकार स्कोरर आहे ना, हा ओमकार शाहूवाडी तालुक्याचा चमत्कार करणारा ओमकार आहे. आहे खेळाडू आणि थोडस जजमेंट फसलं होतं अजित कडून. धावा होतील या चेंडूवरती एकूण एकच धाव येईल. एका धावेबरोबर धावा होते 24 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 चेंडू राहिलेत. टार्गेट कितीपर्यंत जाईल? टार्गेट सेट करणार आहेत 3 चेंडू. गोलंदाज राजेंद्र तयार. ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा सरळ 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 सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अफलातून फटकेबाजी. इथून तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे ना, तिथून हात खोलण्यात फलंदाजानं सुरुवात केली. फलंदाज संजय पाटील. शेवटचे 2 चेंडू आणि इथे बॅट्समॅन अगोदर झालीये आणि शरीरानं बॉडीचा वेध घेतलाय. चेंडूनं बॉडीवरती आदळला आणि डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू. धावा आहे धावपलकावरती एकूण 30 धावा. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणार हा चेंडू. या चेंडूवरती जर षटकार आला तर धावा होतील ओमकार. 36 धावा होतील का? यस नो. आणि गोलंदाजाला हे अजून मान्यच नाहीये. त्यानं व्हाईट बॉल पैकी केलाय. 31 धावा आहेत. 31 धावा. हो शेवटचा बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती ओमकार. धावा होतील 36 नाही तर 37 धावा. 37 धावा होतील आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल एकूण 38 धावांचं. एडीके चॅम्पियन आणि नवलाई स्पोर्ट बोधी कर्णधार. आपण टॉस साठी लगेच या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एडीके चॅम्पियन आणि नवलाई स्पोर्ट बोधी कॅप्टन्स. आपण टॉस साठी लगेच या. एडीके चॅम्पियन आणि नवलाई स्पोर्ट. चला लगेच टॉस साठी या. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे सुरू असलेल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
नवलाई स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. एडीके चॅम्पियन तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नवलाईनं बॅटिंग घेतली आणि एडीके चॅम्पियन तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. चला बॅट्समॅन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अक्षणी 11 बॅट्समॅन पाठवा. अक्षणी 11 कर्णधार आपण बॅट्समॅन पाठवा. यस थँक्यू सो मच. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. मॅचच्या दिशेने जाऊयात. सचिन आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अजित तयार आहे आणि आज आपण नीरज यांच्या माध्यमातून मेन कॅमेऱ्यावरती चेंडू आणि कॅमेरा यांच्या दोघांचा शिवना-पाटणीचा खेळ आपण चांगल्या रीतीने देखील पाहिलाय आणि खेळाडूंच्या गालावरचं हास्य, खेळाडूंचा रंगलेला खेळ हा आपण साइड कॅमेरामॅन यश यांच्या माध्यमातून देखील पाहिलाय. ओम साई एमटीसीच्या टीम या संपूर्ण टीमचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. पहिलाच बॉल आपण पुन्हा एकदा रिप्ले पाहतोय. सुंदररित्या चेंडू निर्धावालाय. सचिनला चेंडू काही समजलेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवले. म्हणजे जर बाहेर घुसून मारण्याचा प्रयत्न केला तर डीप मध्ये ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि जर ऑन साइडला मारला तर डीप मिड विकेट आहे. म्हणजे अगदी ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवले त्याला अनुसरून पहा. डीप मध्ये आहे खेळाडू, त्याच्याच दिशेला चेंडू आलाय परंतु चेंडूने दिले हुलकावणी आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आणि मेन कॅमेऱ्यावरती आपण सध्या ओम साई एमटीसीचे फाउंडर सागर सरांना पाहतोय. पहा मित्रांनो, फाउंडर असले म्हणून काय झालं, पडेल ते काम माझं आणि आवडेल ते काम माझं. कोणत्याही कामाला कमी न समजणार आणि जे आवडीचं काम आहे, आवड पहिल्यांदा जोपासणारे सागर सरांचं काम आपण पाहतोय. रात्री 4 वाजता स्पर्धा करून घरी आलेत आणि आज आपल्यासाठी इथं तत्पर आहेत. ही सेवा आहे, ही संपूर्ण आमच्या टीमची सेवा आहे. आमचे नीरज सर असतील, यश सर असतील, या संपूर्ण एमटीसी टीमची सेवा क्रिकेटसाठी मंडळी करत असते. मित्रांनो, यांचं काम आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊयात मॅचच्या दिशेनं. धावा धावपलकावरती आहेत एकूण 8 धावा आहेत 3 चेंडूमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते सागर यांच्या माध्यमातून. सागर आणि सचिन ही जोडी आहे. सागर नॉट स्ट्राइक एंड वरती उभा राहून सचिनचा खेळ पाहतोय. बॅकफुटला सरकले आणि इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ऑन अ हॅट्रिकचा चेंडू होता चौकारासाठी आणि चौकार ठोकला. हॅट्रिक कंप्लीट केली. सुंदर फटका. पुन्हा एकदा आपण ओम साई एमटीसीच्या स्क्रीन वरती पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट जागा बनवली. एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये
रूम घेणं खूप कठीण आहे आणि फलंदाजाला तुम्ही रूम बनवून देताय. त्यानं रूम बनवला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. 12 धावा होतील. सुंदर बॅटिंग होते. 38चा पाठलाग. सुंदर चेंडू कमबॅक केलाय. डॉट बॉल आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा आहेत धावपलकावरती. 19 चेंडू आणि 26 ची गरज. आमचे यश सर आमच्यापर्यंत अत्तंभूत माहिती, अगदी अचूक क्षणी महत्वपूर्ण माहिती खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहेत. ओहो, पायावरती होता, उडवलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ 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 दूरभूर. षटकार. सुंदर फटका. अगदी पायावरती होता, पाय पकडले होते. टप्प्याचा योग्य दिशेनं लेंथ पाहिली, लाईन पाहिली, शरीराची योग्य रचना केली आणि चेंडू पाठवला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकार. या षटकाराने एका षटकाखेरीज धावा होतील 18 धावा. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झाले आणि धावपलकावरती धावा आहेत 18 धावा. याच्यानंतरचा होणारा सामना एडीके चॅम्पियन आणि नवलाई स्पोर्ट या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. नवलाई स्पोर्ट बॅटिंग करेल तर एडीके चॅम्पियन आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला भेटेल. 38 धावांचा पाठलाग सुरू आहे. धावा 18 झालेत, चेंडू 18 राहिलेत आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 20. 18 चेंडू 20 धावा. अक्षनी 11 सुंदर बॅटिंग करत आहे. पहिला विजय भेटेल का? विजयाचं अकाउंट ओपन करतील का? ओहो, पहिला चेंडू थोडासा स्लो ठेवलाय. फलंदाज जर पाहिलं तर डान्सिंग जाऊन विकेट बॉलच्या टप्प्यापर्यंत येण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि गती थोडीशी कमी केली. गतीतील परिवर्तन पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं. स्लोवर चेंडू अगदी केंद्रबिंदू पकडलाय गोलंदाजानं. दूर ठेवलेला चेंडू आहे खेळाडू आणि सरळ त्याच्या झोळीत चेंडू विसावलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम अक्षनी 11 या संघाला सागर यांच्या स्वरूपात. सागर चले समंदर बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. अक्षनी 11 या संघाकडून अक्षय कदम. कदम कदम बढ़ाए जा, सफलता तू पाए जा. 18 वरती पहिली विकेट. संघमालक गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. फक्त दिशा दिली चेंडूला. अक्षयने एक सिंगल ऑफ साइडच्या दिशेला ड्राव केला. चेंडू एक सिंगल आली आणि एका सिंगलने धावफलक वाढत राहील. 19 धावा. सायंकाळचं सत्र. सूर्य परतीच्या दिशेला वाटचाल. सूर्याची कवळी किरण, वाऱ्याचा सुशांत प्रवास कानाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकतोय. आणि या चेंडूवरती अगोदरच दाखवलं होतं की रचनात्मक फटका खेळायचा आहे की काय. आणि बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडंसं घर्षण झालं आणि पंचांचं बोट आकाशाकडे वळालं. बॅटर गॉन. विकेटचं पतन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हॅलो चेक. एज साठी रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. वाईट साठी आणि
त्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. 4 चेंडू झालेत म्हणजे 16 चेंडू राहिलेत. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. व्हाईट बॉल आलाय. 14 चेंडू राहिलेत आणि 18 धावा बनवायच्या आहेत. हे समीकरण आहे. 14 चेंडू आणि 18 धावा. 14 चेंडू आणि 18 धावा. आणि ते सुंदर चेंडू बॅट आणि बॉलच्या मध्ये पुन्हा थोडीशी घेतली. बॉलने बॅटची कडा. फलंदाज वाचत येतोय परतीचा धडा. अगदी बॅटची आतमधली कडा घेतली. विकेटचं पतन. 20 धावांवरतीही तिसरा धक्का लागतोय टीम अक्षणी 11 या संघाला. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. राजेश नवीन बॅटर. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. जिंकायचं आहे. थोडस थकला असतील तर थोडासा ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. परंतु इथं झेप गोलंदाजाने घेतली. व्हाईट बॉल येतोय. खूप बाहेर ठेवलाय. खूप बाहेर चेंडू निघून गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न खूप दूर गेलाय. संघमालक आहेत. गोलंदाज. चेंडू हवेत. आकाशाला चेंडूनं बुक्की मारली आणि खाली क्षेत्ररक्षकानं अजितनं चेंडू हातात पकडलाय. विकेटचं पतन. संघ मालकाने आज संघाची जबाबदारी खांद्यावरती घेत असताना या षटकामध्ये तब्बल 4 विकेट घेतलेत. 4 विकेट घेतले. शबासकीची थाप दिली जाते. 12 चेंडू 17ची गरज. दीपक नवीन बॅटर. 12 चेंडू आणि 17ची गरज. 12 चेंडू 17ची गरज आहे. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. लक्ष्मण 11 आपण जास्त वेळ नो डिस्कस आमचे स्कोरर सांगत आहेत. कारण त्यांना आज व्हॅलेंटाईन डे निमित्त बाहेर जायचं आहे. बारा चेंडू आणि 17ची गरज. राहुल जांभूरचा राहुल तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 चेंडू 17ची गरज. खतरा कोणाला असेल. पहिलाच बॉल आणि बॅटचा बचावात्मक फटका. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपला. सीमारेषेच्या बाहेर. खतरा होता फलंदाजासाठी परंतु नशिबाची साथ लावते वाट. चौकार. बॅटची वरची कडा घेतली. नशिबाचा चौकार येतोय. नसीब में है तो मुमकिन है. अब कुछ भी करो. घूम के झूम के गेंद निकली. 4 रन मिला. पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळलाय आणि इथे सुंदर फटका. गोळीगत धोका. मिला मौका. जुडाया चौका. 4 रन. सुंदर फटका. अगदी टप्पा पाहिला. पुन्हा एकदा आपण स्क्रीन वरती पाहतोय. थोडेसे बॅकफुट वरती गेले. जागा बनवली. सुंदररित्या चेंडूचा वेग कट केला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. 29 धावा धावपलकावरती पोहोचलेत.
वेग वाढवला, वेग वाढवला, वाढवलेल्या वेगानं चेंडूची सांगता मात्र यावेळेला येते निर्धाव डॉट बॉल. 9 चेंडू आणि 9ची गरज. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. जर इथे आणखीन 2 ते 3 चेंडू डॉट आले तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर पडेल. आणखीन एक चेंडू सुरेख आहे. अगदी डोक्याला हात लावतोय गोलंदाज राहुल, कारण राहुलला माहिती आहे हा चेंडू यष्ट्यांच्या खूप जवळून गेलाय. त्याला देखील माहिती आहे, डोक्याला त्यानं हात लावला होता. 8 चेंडू आणि 9ची गरज. आणि इथे कदम कदम बढ़ाए जा, सफलता तू पाए जा, यशस्वी फटका षटकार. सुंदर बॅटिंग. अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. धावा आहेत एकूण 35 धावा. 7 चेंडू राहिलेत आणि 7 मध्ये 3ची गरज आहे जिंकण्यासाठी. अकाउंट ओपन करेल का अक्षणी 11. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल येतोय. तर टीम लक्ष्मण 11 या संघासाठी खूप वाईट घडलं. व्हाईट बॉल आला. 7 चेंडू आणि 2ची गरज. रनरेट साठी गडबड सुरू आहे. हा देखील चेंडू वाईड येतोय. राहुल चेंडूची करतोय दिशाभूल. 7 चेंडू आणि 1ची गरज. राहुल कडून होते चेंडूची दिशाभूल. शेवटचा बॉल या षटकात येईल आणि धाव कंप्लीट. विजेता राहिला संघ टीम अक्षणी 11 या संघानं अकाउंट आपलं ओपन केलं या स्पर्धेमध्ये. चला बॉल आपण पाठवणार आहोत ओमकार सर. आत्ताच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅचचा सुपर हिरो. सुपर हिरो कोण आहे? दुसऱ्या हारलेल्या टीमचा आहे तो.